सचिन पाटील जे लोपेवर इथे आलेत मॅचचा आनंद घेण्यासाठी त्यांचा आपण सन्मान करूया आणि शैलेच्या शुभ हस्ते आपण आज सन्मान करतोय। सचिन पाटील लोपे यांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय। मेगा फिनालेचा टायटल ऑफ द टायटलचं वॉर जिंकण्यासाठी आपण इथे पाहतो। टायटलचं शीर्षक जे आहे ते जिंकण्यासाठी इथे प्रयत्न चालू आहेत। टायटल हे मोठं नाव आहे आणि टायटल जिंकण्यासाठी ते दोन धुरंधर संघ आमने सामने आलेत। प्रशांत भोईर फॅम टीम मायू 11 धामणगाव विपक्षामध्ये संघ आहे अंश 11 निखिल जाधव पुरस्कृत केलेला संघ जय बजरंग गोरसाई ब संघ यांचा महेशची सोडवणे आपण पुढे एक्सेल गावचं आहे त्यांचा सन्मान आपण मंचावरती करूया। शैलेश यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय। महेश सोनवणे एक्सेल यांचा आपण सन्मान करूया या मंचावरती। यानंतर सुशांत पस्ते ते डोंगरसेवर इथे उपस्थित त्यांचा सन्मान आपण इथे करूया। चला या मॅच सुरू होण्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा। मॅच सुरू होत आहे। मेगा फिनाले फायनलचा सामना इथे रंगतोय। प्रशांत भोईर फॅम टीम मायू 11 धामणगाव आणि विपक्षामध्ये निखिल जाधव यांनी पुरस्कृत केलेला संघ अंश 11 जय बजरंग गोरसाई ब संघ पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे। गोलंदाज इथे पहिल्या चेंडूत अपील स्ट्रॉंग अपील आणि उचलून धरली आहे। पहिल्या चेंडूवरती इथे पवनचा विकेट जाईल। A1 पवन बाद आणि तिसऱ्या मॅच मध्ये 0 भोपळा देखील फोडता आला नाहीये पवन केनेला आणि इथे 3 मॅच मध्ये 0 वरती बाद झाला खेळाडू पवन केने। निश्चितच आज पवन केनेचा दिवस नाही असं म्हणायला हरकत नाही। पहिल्या सामन्यापासून शून्यावरच बाद होतोय पण तरी सुद्धा संघ संदीप या ठिकाणी जिंकताना आपल्याला पाहायला मिळेल। तर एवढी कॅपॅबिलिटी त्यांच्या संघामध्ये आहे। हार्ड हिटर फलंदाज भावेश पवारही नाही तरी सुद्धा हा संघ आज फायनल पर्यंत पोहोचवलाय। याचं कारण म्हणजे त्यांनी कमावलेलं जे क्रिकेटमध्ये जे हवं असतं ते सगळं तंत्र त्यांच्या सर्व फलंदाजांमध्ये आहे। या ठिकाणी धामणगाव संघाला शिवाजी पाटील धामणगाव यांच्याकडून 3 विकेट घेतल्यास 1100 रुपये आणि 1 विकेट साठी 200 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलंय। एका खेळाडूने कोणताही संघ बनत नसतो त्यासाठी 11 खेळाडू मैदानात उभे करावे लागतात। त्याच वेळेस एक खेळाडू त्या संघामध्ये तयार होत असतो आणि त्याच्या जोरावरती आज गोरसाई ब संघ आज विजयाच्या शिखरावरती अनेक मैदानात जाणे गाजवलेत तरी देखील त्यांना फाईट करण्यासाठी या वडपे धामणगाव परिसरामध्ये एक मोठा संघ मायू 11 धामणगाव संघ आपण पाहतोय। क्रिकेटच्या पटलावर महासत्ता म्हणून ज्याला संबोधलं जातंय महाराष्ट्रभर ज्या नावाची डंका आहे ज्या नावाला घेण्यासाठी काही ऑर्गनाइज तयार असतात परंतु कमिटी या गोरसाई संघाला घ्यायला तयार नसते। कारण का त्यांची दहशत। 2 चेंडू तर डॉट आले। तिसरा चेंडू एक्स्ट्रा स्विंग आपण पाहिला मात्र पंच आमच्याकडे बळ असताना इट इज व्हाईट बॉल। पहिली रन्स आली इथे धावफलकावरती। सर जर आपण पाहिलं जिथे नजर जाईल तिथे प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक का तर या मॅच मध्ये आपल्याला आपल्या आवडते खेळाडू पाहायला मिळतात। आपल्याला आवडतीचा सामना इथे ज्यावेळेला युट्यूब वरती पाहतो त्यापेक्षा जवळून पाहणं त्याचप्रमाणे ही क्रेज आहे। आम्ही कुंदेकर माऊली प्रतिष्ठान आयोजित स्वर्गीय डॉक्टर दत्ता सामंत चषकाची। व्हाईट बॉल इथे पंचाने घोषित केला। इट इज व्हाईट बॉल। चला पंचांच्या निर्णयाला आव्हान करू नका मित्रो। स्पर्धा अतिशय उत्तम अशी या ठिकाणी संपन्न होत असताना गेले 4 दिवस या पंचाने अतिशय दक्ष अशी पंचगिरी या ठिकाणी केलेली आहे। त्यामुळे पंचांच्या कामगिरीला या ठिकाणी तुम्ही आव्हान देऊ नका। मॅच स्पीडअप करा। चेंडू वाईट घोषित केला जातोय। सध्या तरी चांगली गोलंदाज 2 सख्या बंधूंची जोडी मैदानावरती दाखल आहे। मेघनाथ केणे आणि संघाचा लीडर संघाचा मुखिया ज्या ठिकाणी आपण पाहतोय मिस्टर संदेश केणे इथे पवन केनेचा बाद झाल्यानंतर त्याला धावा करायचा आहे। 2 षटकांचा सामना आहे। तिथनं धामणगाव संघाविरुद्ध चांगली धावसंख्या उभी करावी लागेल। बॅटिंग लाईनअप सध्या तरी चांगली आहे धामणगाव टीमची। संदेश केणे एका धावेने या ठिकाणी आपलं खातं उघडतोय।
संघाचा धावफलक एकने पुढे नेत असताना एक गडी बाद 2 बाद होणारा फलंदाज आहे A1 पवन. आज मात्र 3 सामन्यांमध्ये शून्यावर माघारी परतलाय. ज्याचा खेळ पाहण्यासाठी या ठिकाणी प्रेक्षक आले होते. 3 धावा सॉरी 3 धावा. स्वतः तरी संपूर्ण जिम्मेदारी या 2 भावांवरती आहे. मेघनाथ पहिल्या चेंडूला सामोरे जात असताना आणि या ठिकाणी काय घडतंय बघूया. स्वीप करायचा होता, पॅडवर आदळतोय. थोडासा अशाभूत नजरेने पंचांकडे अपील केलं जात आहे, परंतु मात्र पंच त्यावर प्रभावी होत नाही. पंच सांगतायत की 1 धाव मिळते लेगबाईटच्या रूपाने. एकने धाव फलक पुढे सरकत असताना आपण पाहू शकता 4 वर जाऊन पोहोचलाय. 1 गडी बाद 4. मॅचची रंगत इथे वाढत आहे आणि अतिशय रोमहर्षक सामना मेगा फिनाले. या स्पर्धेचा टायटल शीर्षक जिंकण्यासाठी तब्बल या ठिकाणी हे प्रयत्न सुरू आहेत. शर्तीचे प्रयत्न आहेत. चांगला खेळ करावा लागेल. जो जीता वही सिकंदर. इथे सिकंदर बनायचा असेल इथे जेल सोडली आहे. सिकंदर बनायचा असेल तर मात्र अपराजयता तुम्हाला सिद्ध करावी लागेल. परंतु संदीप या ठिकाणी गोलंदाजाचं कौतुक करावे लागेल. एवढी स्ट्रॉंग बॅटिंग लाईन असताना सुद्धा या ठिकाणी पवनला पहिल्या चेंडूवर माघारी पाठवलंय. संदेशला आणि मेघनाथला या ठिकाणी मोठे फटके खेळण्यापासून कुठेतरी थांबवलंय. या गोलंदाजाने खरोखरच कौतुकास्पद गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये सागरच्या माध्यमातून. सर आपण नेहमी म्हणत असो एखाद्या वेळेला एखाद्या गोलंदाजाला लय मिळते एखाद्या मैदानावरती. ती लय धामणगावच्या सर्वच खेळाडूंना मिळाल्या मैदानावरती आणि म्हणून चांगलं योगदान त्यांचं इथे राहिलंय. हा खराब चेंडू थोडा प्रमाणात का होईना एक्स्ट्रा वेग देण्याचा प्रयत्नामध्ये हा इथे दिशेवरती नियंत्रण नाहीये. 3 चेंडूमध्ये 3 षटके राहिले तर सचिन पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅशबॅक दिलं जाईल. पारितोषिकांचा वर्षाव या ठिकाणी होतोय. पारितोषिकांचा वर्ष आणि बक्षिसांचा इथे पाऊस पडताना पाहायला मिळतोय कारण खेळाडू अगदी ताकदीचे आहेत. चेंज ऑफ द पेस केला. गतीमध्ये परिवर्तन. तिथे फटका फसला. क्षेत्ररक्षक आलाय. झेल सोडली आहे. मेघनाथ केणेची झेल सोडली. +2 धावा. धावा कंप्लीट झाल्या 2 आणि मेघनाथ केणेला जीवनदान दिलंय. सर मी म्हणेन की गोरसाई संघामध्ये ज्यावेळेस तुम्ही खेळता त्यावेळेला एक धाव देखील तुम्हाला महत्वाचे आहे कारण त्यांचा गोलंदाजी अटॅक एवढा स्ट्रॉंग आहे की ते 1 धाव देखील त्या संघाला प्रतिस्पर्धी संघाला करू देत नाहीयेत. निश्चितच संदीप जर त्यांना बोट धरायची संधी दिली ना तर ते हात धरल्याशिवाय सोडणार नाही असा हा जो गोरसाई संघ आहे. या ठिकाणी संधी निर्माण करून दिले या ठिकाणी धामणगावकरांनी. मात्र त्या संधीचा फायदा मेघनाथ नक्कीच उठवेल अशी अपेक्षा करूया. दरम्यानच्या काळात या 2 धावा मिळतात. 2 धावफलक. इव्हन पवनच्या चेहऱ्यावरती आज पाहिलं तर खूप अगदी निराशा पाहायला मिळते कारण 3 मॅचेस मध्ये कारण त्याला पाहण्यासाठी बऱ्याच जणांनी इथे छोट्या छोट्या मुलांनी गर्दी केली होती कारण आपल्या आवडत्या खेळाडू इथे उपस्थित झालाय. संदीप असेलच. रात्री 12 वाजेपर्यंत कोलकाता या ठिकाणी खेळत असताना 50 धावांची बहारदार खेळी करून तो प्रवासामधून थकून या ठिकाणी आपल्या गावासाठी क्रिकेट खेळण्यासाठी पवन केने या ठिकाणी उपस्थित राहिला. झोप नाही आणि त्यामुळेच त्याला थकवा जाणवत असेल. स्कोर 8 धावा मित्रा. संघामध्ये चांगले योगदान देणं न देणं हे एक चांगल्या खेळाडूचं वैशिष्ट्य आहे. मात्र येणं महत्वाचं आहे. तसा विचार केला तर त्याची उपस्थिती ही संघासाठी एक संजीवनी कारण त्याचं टीम मध्ये असणं प्रतिस्पर्धी संघाला काफारा सुटणं किंवा दडपण येणं हे देखील आपण म्हणू शकतो. निश्चितच पवन केने संघात असणं ही जमेची बाजू. यासाठी का प्रतिस्पर्धी संघासमोर ते एक आव्हान असतं का पवन केने कसा खेळेल. तो जरी या ठिकाणी फ्लॉप ठरला तरी परंतु त्याच्या नावाची दहशत मात्र कमी होणार नाही कारण ती दहशत त्याने निर्माण केली आहे. इथनं जबरदस्त जुगलबद्ध आपण पाहतोय ज्या ठिकाणी मायू 11 धामणगाव संघ सध्या तरी प्रयत्नशील आहे चॅम्पियन बनण्याचे. मात्र तिथे अडथळा आहे. अंश 11 जय बजरंग गोरसेब आणि गोरसेब संघ अशा मॅचेस सोडत नाहीये. इथे पहा हेलिकॉप्टर उडवलाय. लँड होईल का सीमारेषा पार. इथे प्रयत्न लाजवाब. तेजसने काय एफर्ट्स लावले. वा भावेश स्टार्ट केला होता. भावेश भोईर आणि ते विकेट आली आहे. मेघनाथ केणे सध्या होईल बाद. हॅलो.
त्याचं क्षेत्ररक्षकाचं जल्लोष होतं या ठिकाणी धामणगाव समर्थकांचं, परंतु मैदानाच्या आतमध्ये बंदे में है दम, नाम है किशोर मुकादम, मैदान के अंदर. हा चेंडू ज्याने अडवला चेतन ठाकरे, त्यासाठी तब्बल 200 रुपयाचा कॅश प्राइज इथे जमा झालाय शिवाजी पाटील यांच्याकडनं. कारण एफर्ट्स तेवढे लाजवाब लावलेत, कारण संघाला इथे 4 धावा जिथे एक्स्ट्रा मिळाल्याच्या प्रतिस्पर्धी संघाला त्या वाचवल्या जातात. सामना रंगतदार होणार या ठिकाणी संदीप. जरी धावा कमी असल्या तरी गोरसई संघामध्ये ती ताकद आहे गोलंदाजीमध्ये. MS धोनी स्टाईल प्रमाणे भावेश भोईने तो यष्टांमध्ये चेंडू फेकला. किशोर मुकादम आला, त्याला देखील इथे थांबवलं गेलंय. गोरसई ब संघ खेळतोय हे चेंडू समजतच नाहीये, कारण त्यांच्याकडनं ज्या हव्या असणाऱ्या षटक्या चौकारांची आतिषबाजी इथे पाहायला मिळत नाही. कारण त्याचं कारण आहे गोलंदाजी योग्य राहिली आहे आणि गोलंदाजी करणारा आपण खेळाडू पाहतोय. गोलंदाज सागर आणि उदय. उदय म्हणजे ज्याने केलाय संघाचा उदय या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी. किशोर मुकादम सध्या क्रॉस बॅटेड फटका इथे पाहिला, एकच धाव तिथे आली आहे. संदेश केणेला सध्या स्ट्राईक वरती आणलंय. धावसंख्या झाली आहे सध्या 2 षटकाच्या सुरुवात आहे. फक्त नेल्सन फिगर आता गाठल्या 11 वरती धावसंख्या आहे. म्हणजे धामणगाव संघाने जबरदस्त कामगिरी केली आहे. लाजवाब लाजवाब. 4 चेंडू खेळ प्रस्तावित झालाय, 2 चेंडू प्रलंबित आहेत. आणि इथनं आपण पाहतोय मॅच देखील काय आहे. इथनं आता एखादा मोठा फटका मॅच मध्ये पुन्हा आता जिवंत करू देऊ शकतो, मात्र तो फटका संदेश खेळेला आणावा लागेल. हा चेंडू देखील आलाय डॉट आणि विकेट देखील आली आहे. फलंदाज होईल बाद. उदयचा हा जबरदस्त चेंडू इथनं आलाय फलंदाज बाद. या ठिकाणी गोरसई संघ थोडासा अडचणीत सापडला असं वाटत नाही. जणू असंच म्हणावं लागेल. मात्र आता रोहन केण्याला ज्याच्याकडनं एका मोठ्या षटकाराची आवश्यकता आहे. जर एखादा षटकार आला, मोठा फटका आला, तर मॅच मध्ये अजून देखील ट्विस्ट पाहायला मिळेल, कारण गोलंदाजी तेवढी ताकदीची आहे. निश्चितच संदीप, मागच्या सामन्यामध्ये पोगाव संघाविरुद्ध तो शेवटच्या क्षणाला रोहनने मारलेला तो षटकार अजूनही आपल्याला आठवतोय आणि ते षटकाराने मॅचचं समीकरण बदललं होतं. उदयचे वडील या ठिकाणी सामना बघण्यासाठी आले. चांगली गोलंदाजी करतोय उदय आणि उदयवर आक्रमण झालंय या ठिकाणी, परंतु डीप मध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव होते, दुसरीचा प्रयत्न, फलंदाज बाद होईल. धाव संख्या इथे झाली आहे 2 षटकाच्या अखेरीस 12 आणि 13 धावेचं आव्हान आहे. इथे गोरसई संघ आहे, 12 धावा देखील ते वाचू शकतात. मात्र सध्या मी म्हणेन सतीश माळीचं आव्हान असेल, भावेश जळवे आहे, यांच्या कडवं आव्हानाला त्यांना सामोरे जावं लागेल. जबरदस्त मॅच, अगदी प्रेक्षणीय सामना आपण पाहतोय. मैत्रीपूर्ण लढत आहे धामणगाव आणि गोरसई संघामध्ये. दरम्यानच्या काळात आपल्या आम्ही कुंदेकर माऊली प्रतिष्ठान कुंदे आयोजित डॉक्टर दत्ता सामंत चषकाला सदिच्छा भेट देण्यासाठी या महिला भगिनी आल्या होत्या. त्या आपल्यामधून रजा घेताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. धन्यवाद ताई, आपण आलात, आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेला दिलात, त्याबद्दल आपल्या मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. आणि या ठिकाणी उदयचे पिताश्री श्याम भोईर यांच्याकडे उदयच्या या गोलंदाजीला 500 रुपयाचा कॅश प्राइज इथे आलाय. फक्त धामणगाव संघ आपल्या समर्थकांना फक्त थोडं मागे घ्या, बस. मॅच सुरू करा आता. राजेश पवार, ही जिम्मेदारी तुम्ही घ्या आता, कारण कॅमेरा आहे मित्रांनो. प्लीज थोडं सहकार्य करा.
सुंदर पाटील समाजसेवक धामणगाव यांच्याकडे दोन्ही जे गोलंदाज होते उदय आणि सागर साठी 500-500 रुपयाचा कॅश प्राइज इथे जमा झालाय. मॅच झाल्यानंतर आपण घेऊन जा. या दोन्ही संघांसाठी नयन पाटील दाभाड आणि भूपेंद्र पाटील यांच्याकडे शुभेच्छा आणि आमच्या पंचांना खास करून शुभेच्छा आल्यात. प्रथमेश नाना यांना. आता मात्र एक विनंती आहे, फायनलचा सामना आहे, कुणाच्याही शुभेच्छा स्वीकारल्या जाणार नाहीत. फायनलचा सामना आहे, शुभेच्छा दिल्या जातील परंतु मॅच संपल्यानंतर मॅच मध्ये व्यत्यय नको, कुठल्याही प्रकारचा मॅच मध्ये व्यत्यय यायला नको. चौथ्या पर्वामध्ये ही स्पर्धा जाते. आम्ही कुंदेकर माऊली प्रतिष्ठान आयोजित स्वर्गीय डॉक्टर दत्ता सामंत चषक. आज अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये अंश 11 जय बजरंग गोरसाई विपक्ष 2 हात करत असताना मायू 11 धामणगाव या संघांमध्ये लढत होते. मित्र आपण सगळे या ठिकाणी सामना पाहण्यासाठी आलात परंतु शुभेच्छांचा या ठिकाणी स्वीकार केला जाणार नाही. सध्या तरी आमचं लक्ष हे फक्त आणि फक्त मॅचवर राहणार आहे. आयोजकांनी सांगितलेले कुठलंही नाव या ठिकाणी आता पुकारलं जाणार नाही. यापुढे इथून आयोजकांच्या ट्रिक सूचना आम्हाला मिळाल्यात. यापुढे तुमच्या शुभेच्छांचा स्वीकार करणार नाही. मॅच संपल्यानंतर आपल्या शुभेच्छा आम्ही खेळाडूंपर्यंत पोहोचू. ओ टू कॉमेंट्री बॉक्स संदीप पाटील. सामना सुरू होत आहे. ज्या ठिकाणी आपण पाहतोय 12 चेंडू मध्ये करायचा आहे धावा फक्त 13 धावा. तिथे A1 पवन आला बॉलिंग ट्रॅक वरती पहिला चेंडू साठी. पंचांकडनं ग्रीन सिग्नल आहे. सुरू करायचे आहे मॅच. अगदी 13 धावा इथे आता रोखायच्या आहेत ते आणि धामणगाव संघाला 13 धावा करायच्या आहेत. ही जुगलबंदी क्रिकेटचा रणधुमाळी क्रिकेटचा थरार सध्या आपण सर्वजण आज या ठिकाणी पाहत आहोत आणि याची देही याची डोला पाहिन मी या क्रिकेटचा सोहळा आणि हा आनंदमय क्षण सध्या इथे सादर होताना आपण पाहतोय. सामना सुरू करा. A1 पवन बॉलिंग ट्रॅक वर दाखल. मॅच सुरू करा. चला मॅच सुरू करायचे आहे. जास्त वेळ आपण खर्च करू नका. समोर आहे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र त्याच्या मस्तक पे दस्तक. सतीश मालीचा वार. चेंडू जाईल सीमा पार. मिळतील धावा 4 चौकार. खूप मोठा शब्द आहे. सध्या संघर्ष पाहतोय. दोन्ही संघ या टायटल जिंकण्यासाठी संघर्ष चालू आहे. दोन्ही संघांमधलं या द्वंद्व युद्ध हा महाभारत दोन्ही संघांमधला आपण पाहतोय. एका बाजूला अंश 11 जय बजरंग गोरसाई ब संघ निखिल जाधव आणि पुरस्कृत केलेला संघ. आज निखिल जाधव आपल्या गावामध्ये 2 ट्रॉफी घेऊन जाणार. या ट्रॉफी एक आणि चांबिवली येथील एक ट्रॉफी. आज विश्वगड या ठिकाणी 2 ट्रॉफी जातील. मात्र हा सामना देखील अगदी रंगतदार आहे. A1 पवन पुन्हा एकदा बॅटची टॉपेज आहे तिथे. वेल जज अँड टेकन. रोहन केनेने लाजवाब झेल टिपली आहे. अजून देखील कहाणी में ट्विस्ट. अजून मॅच संपलेली नाहीये कारण अजून या षटक्यामध्ये पवन केनेने जर 7 ते 8 धावा जरी ठेवल्या तर येणारा गोलंदाज आहे लसित मलिंगा ऑफ भिवंडी कपिल केने आहे. प्रेक्षक आणि प्रेक्षक जिकडे बहावे तिकडे प्रेक्षक ही क्रेज आहे स्वर्गीय डॉक्टर दत्ता सामंत चषकाची. आम्ही कुंदेकरांनी आयोजित केलेली माऊली प्रतिष्ठान स्वर्गीय डॉक्टर दत्ता सामंत चषक आपण पाहतात. औचित्य होतं स्वर्गीय डॉक्टर दत्ता सामंत यांची जयंती आणि त्या जयंती निमित्ताने ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आली, भरवण्यात आली. पर्व 4थं पर्व आहे. सामन्यामध्ये प्राइज घेण्यापेक्षा संघाला गावामध्ये मोठी ट्रॉफी नेण्याचा मान मोठा आहे. त्यापेक्षा मान कोणताच मोठा नसेल. म्हणून ही मॅच जर धामणगाव संघ जिंकला तर पारितोषिक आपण देणारच आहोत. मात्र हा मान त्यांना मिळवायचा असेल तर इथे प्रयत्नशील राहावं लागेल. खेळाडू कक्षामध्ये बसा. धामणगाव संघ खेळाडू कक्षामध्ये बसा. चला इथे पहा सिंगल धाव. इथे दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे का? होईल.
राहुल केनेकडे चुकी झाली, चेंडू फेकलाय मात्र तिथे धावा कंप्लीट झाल्या 2. थोडंसर इथे फ्रस्ट्रेशन पाहायला मिळालं पवन केनेकडनं. राहुल केने थोडा लेझी क्रिकेट आपण पाहिला. RR कडनं थोडीशी चुकी झाली. वन शॉट एक धाव नसती पण सध्या तरी आता म्हणून एक धाव दिली आहे. 1 शॉट पंचाने इशारा दिला, एक धाव ऍड झाली आहे. एक धाव कंप्लीट झालीच असती म्हणावं मात्र इथे एक धाव सध्या इथे A1 पवन कारनामा करेल का? फुलटॉस आहे त्याच्यावरती ठोकलाय. सामना फिनिश झालेला नाहीये. एका धावेची आवश्यकता. शांतता, जल्लोष करू नका. थांबा, सामना जिंकल्यावर आपल्याला जल्लोष करायचाच आहे. धामणगाव संघ प्लीज कॅमेऱ्याच्या थोडं पाठीमागे नका राहू. पुढे जे आहे ते मागे जायचं प्लीज. इथे सामना जिंकलाय प्रशांत भोईर फॅम टीम. मायू 11 धामणगाव संघ आणि या स्पर्धेचं टायटल जिंकलंय धामणगाव संघाने. हार्ड लक A1 पवन अँड अंश 11 जय बजरंग गोसाई संघ. खूप चांगला खेळ तुमचा राहिला आणि या ठिकाणी आपण पाहतोय स्पर्धेचा टायटल, स्पर्धेचा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन बनलाय मायू 11 धामणगाव संघ. प्रशांत भोईरान टीम वेल प्लेट, तुमचं अभिनंदन असेल आणि हार्ड लक. निखिल जाधव आणि अंश 11 जय बजरंग गोडसे ब संघ, हार्ड लक, टफ लक. चला सर्वप्रथम आम्ही कुंदेकर माऊली प्रतिष्ठान आयोजित स्वर्गवासी डॉक्टर दत्ता सामंत चषकामध्ये इथे पार्टिसिपेट झाल्या सर्व खेळाडूंचं, संघांचं आणि आमच्या इथे सर्वात ज्यांनी गर्दी केली प्रेक्षकांनी त्या सर्वांचं आम्ही या स्पर्धे वतीने आभार व्यक्त करतो. जरी नसला पवन केनेचा फॅन फॉलोइंग पाहू शकतो. सेल्फी घेण्यासाठी अनेक 9 तरुण क्रिकेटपटू त्या ठिकाणी जमलेले आहेत. हे बघा, मैदानाच्या बाहेर ज्या खुर्च्या आहेत, आयोजकांना विनंती असेल त्या खुर्च्या आपण जमा करायच्या आहेत. प्लीज कोऑपरेट करा. खुर्च्या ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या खुर्च्या या ठिकाणी आपल्याला जमा करायच्या आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय धामणगाव संघ विजेता ठरलेत आणि त्याच विजेता संघाला महाकाल ग्रुप धामणगाव यांच्या वतीने महेश माळे आणि पप्पू शेठ पाटील यांच्याकडे तब्बल 5,000 रुपयाचं रोख रक्कम प्राईज स्वरूपात दिलं जाईल. 5,000 रुपये बक्षीस महेश माळे आणि पप्पू माले या दोन्ही बंधूंकडनं महाकाल ग्रुप कडनं त्यांना तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल.